आत्याचा मुलगा कोमात होता. मी रुग्णालयात गेले तेव्हा डॉक्टरांनी मला पाहता सांगितलं, जर याचं लग्न झालं तर कदाचित याला शुद्ध येईल. हे ऐकताच आत्या आईच्या पायांवर कोसळली. माझ्या मुलाचं हिच्याशी लग्न लावून द्या. आणि अशा रीतीने एका मरणासन्न माणसाशी माझं लग्न झालं आणि सगळे मला त्याच्याजवळ पलंगावर सोडून निघून गेले. काही क्षणच झाले होते की अचानक खोलीची लाईट गेली आणि मग अचानक माझ्या शरीरावर काहीतरी सरकायला लागलं. मी भीतीपोटी पळू लागले. तेव्हा आजही तो दिवस मला आठवतो, ज्या दिवशी माझ्या आयुष्यातली सर्वात हट्टी, सर्वात विषारी आणि अखेरीस सर्वात विचित्र गोष्ट सुरू झाली. मी विद्यापीठात होते, इंग्रजी साहित्याची विद्यार्थिनी, आणि माझं शिक्षण, वेळ आणि स्वप्न याचं मी अतिशय गांभीर्याने पालन करत असे. माझा एक साधा नियम होता, वर्ग, ग्रंथालय, घर. माझ्या जगात शिस्त होती, क्रम होता. पण विहान, तो माझ्या जगाच्या अगदी उलट स्वभावाचा प्रतीक होता. विहान, आत्याचा मुलगा. घरात अनेकदा पाहिलेला, ऐकलेला, पण फारसा संवाद कधी झाला नव्हता. छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये तो नेहमी हलक्याशा हास्यासह बेफिक्रीने यायचा, सगळ्यांशी बोलायचा आणि सर्वांवर प्रभाव टाकायचा. मला तो कधीच आवडला नाही. कदाचित त्याचा तो आत्मविश्वास जो मला फाजील वाटायचा, किंवा ती बेफिक्री जी लोक कूल म्हणतात, मला मात्र तो उद्धट वाटायचा. आमचा पहिला थेट सामना एका समूह प्रकल्पाच्या वेळी झाला. प्रकाश सरांनी 6 विद्यार्थ्यांची एक टीम बनवली होती. मी आणि विहान एकाच गटात होतो. जेव्हा त्याचं नाव ऐकलं तेव्हा मनातच सरांना दोष देऊ लागले. इतक्या साऱ्या नावांमध्ये हाच मिळाला. पहिल्याच भेटीत समजून आलं की हे काही सोपं नाही. तर तू आहेस ती माधवी, जिला प्रत्येक गोष्टीत परिपूर्णता हवी असते, विहानने व्यंगाने विचारलं. मी लगेच उत्तर दिलं, आणि तू आहेस तो जो प्रत्येक गोष्टीत फाजीलपणा दाखवायचा बहाणा शोधतो. त्याची हसरी प्रतिक्रिया मला चुभली. जणू माझं उत्तर त्याच्यासाठी कौतुकाचं होतं. छान आहे एवढंच म्हणून तो निघून गेला. मी तो दिवस मनात ठसवून ठेवला. प्रकल्पाची पहिली बैठक, पहिलाच तिरस्कार. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही सर्वजण ग्रंथालयात भेटलो तेव्हा मला आधीच खात्री होती की विहान उशिरा येणार, आणि नेमकं तसंच झालं. मी वेळेवर न आल्याबद्दल तक्रार केली तेव्हा त्याने बेफिक्रीने उत्तर दिलं, शांत हो, हे फक्त प्रोजेक्ट आहे, आयुष्य नाही. तुझ्यासाठी आयुष्य कदाचित साधं असू शकतं, पण माझ्यासाठी हे गुण खूप महत्त्वाचे आहेत. मी गंभीरपणे उत्तर दिलं, तू खूपच गंभीर आहेस. कधी हसतेस का? हसते, पण फाजील गोष्टींवर नाही, मी चिडून म्हणाले. असं नाही की मी प्रत्येक गोष्टीवर वाद करत असे. मी अनेक वेळा प्रयत्न केला की त्याला दुर्लक्ष करावं, पण तो नेहमी काहीतरी असं करायचा की दुर्लक्ष करणं अशक्य व्हायचं. कधी एखाद्या वर्गात माझी नोट्स हिसकावून मोठ्याने वाचायला लागायचा, कधी ग्रुप चॅटमध्ये फालतू मीम्स टाकून सगळ्यांना हसवायचा, आणि तो मला फक्त चिडवायचा. एकदा मी प्रेझेंटेशनसाठी संपूर्ण आराखडा बनवून सगळ्यांना पाठवला, तर विहाने फक्त एक ओळ लिहिली, खूप बोरिंग आहे, थोडी मजा यायला हवी. मी त्याच्या मेसेजला काहीच उत्तर दिलं नाही, थेट त्याला ब्लॉकच केलं. पण तिथे तो थांबला नाही. दुसऱ्या दिवशी संपूर्ण वर्गासमोर बोलला. माधवीने मला ब्लॉक केलं कारण मी खरं बोललो. मी नजर चुकवली आणि पुन्हा नोट्सकडे पाहू लागले. माझ्या आत राग उकळत होता, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं. एक आठवडा गेला आणि समजलं की युनिव्हर्सिटी ट्रिपवर आमच्या टीमला एकत्र सादरीकरण द्यायचं आहे, शहराबाहेर. मी थोडी गडबडले, पण जाणं अशक्य नव्हतं. ट्रिपच्या आदल्या रात्री आई म्हणाली, विहान, पण जातोय ना? बरं, तुलाही थोडं कळेल. मी आईकडे पाहिलं, जणू आता तीही विहानच्या चाहत्यांमध्ये सामील झाली आहे. मी मनात म्हटलं, मला काहीच कळत नाही. ट्रिपच्या सकाळी बसमध्ये विहान माझ्या शेजारी येऊन बसला. मी लगेच म्हटलं, ही सीट आधीच घेतलेली आहे. कोणासाठी? तो हसून म्हणाला, शांततेसाठी. मी सरळ उत्तर दिलं. तो फक्त हसला आणि बसून राहिला. मी खिडकीबाहेर नजर रोवली, पण त्याची उपस्थिती सतत टोचत होती. माझं प्रेझेंटेशन ठीक गेलं, पण शेवटी विहानने तेच केलं ज्याची मला भीती होती. त्याने मी लिहिलेल्या ओळी मंचावर लाईव्ह बदलून वाचल्या आणि सगळे हसू लागले. जेव्हा सगळे त्याची स्तुती करत होते, मी तिथे शांतच होते. परतीच्या प्रवासात बसमध्ये तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, तुला थँक्यू म्हणायला हवं होतं. तुझ्या बोरिंग स्क्रिप्टमध्ये आज जरा जीव टाकला. मी उलटून म्हटलं,
तुझं प्रत्येक बोलणं फक्त स्वतःच्या पसंतीचं समर्थन असतं. विहान, तू आज पुन्हा सिद्ध केलंस की तुला फक्त लक्ष वेधून घ्यायचंय, मेहनत नाही. यावेळी त्याचं हसू मवाळ होतं, विचित्र होतं. तुला मी आवडत नाही का? बिलकुल नाही, मी ताबडतोब उत्तर दिलं. परफेक्ट. हे आपलं कॉमन आहे. तो एक क्षण होता, ती एक ओळ जणू दोघांमध्ये एक करार बनली. आमच्या नातात द्वेषाची पहिली वीट ठेवली गेली आणि मला माहीत नव्हतं की ती वीट भिंत बनेल की पाया. ट्रिप नंतर आम्ही एकमेकांना दुर्लक्ष करायला शिकलो, किंवा किमान आम्हाला तसंच वाटलं. युनिव्हर्सिटीचे दिवस जात होते. आम्ही एकमेकांपासून शक्य तितकं दूर राहायचो, पण ही दूरता कधी पूर्ण होऊ शकली नाही. कधी एखादा ग्रुप असाइनमेंट, कधी एखादा कौटुंबिक समारंभ, कधी फक्त योगायोगाने भेट. जणू नशिबालाच आम्हाला पुन्हा पुन्हा आमने सामने आणण्यात मजा यायची. घरातलं वातावरण काहीसं वेगळंच होतं. आत्या आणि आईच्या बोलण्यात आता नेहमीच माझं आणि विहानचं नाव एकत्र येऊ लागलं होतं. विहानला तुझ्या हातचा चहा आवडतो ना, आई अनेकदा हसून म्हणायची. किंवा आम्ही दोघं एकसारखे आहात, हट्टी, म्हणूनच एकमेकांना सहन करू शकता. या बोलण्यानी माझ्या कानात विष ओतलं होतं. मी प्रत्येक वेळी म्हणत असे, आई प्लीज. मी आणि विहान, हे अशक्य आहे. पण आई हसत राहायची. जणू माझ्या नकारातूनच तिला खात्री मिळायची. एक दिवस असंच आम्हा सगळ्या चुलत भावंडांनी एक छोटंसं कौटुंबिक सहल ठरवली. नदी किनारी एक जुनं फार्म हाऊस होतं. तिकडं जाणं ठरलं. मी सुरुवातीला जाण्यास नकार दिला, पण आईने जोर देऊन सांगितलं, हा हट्ट सोड, कुटुंबासोबत वेळ घालवायला शिक. मी तयार झाले. कदाचित थोडा वेळ निवांत जाईल, पण तिथं पोहोचताच जो पहिला चेहरा दिसला तो विहानचाच होता. जीन्स, पांढरा टी शर्ट, हातात चष्मा, सगळ्यांपेक्षा वेगळा आणि खास वाटत होता. पिकनिक दरम्यान मी प्रयत्न केला की इतर मुलींमध्ये स्वतःला गुंतून ठेवावं. बोटीतून सैर, जेवण, हशा मस्करी. पण विहान वारंवार समोर यायचा. कधी काही बोलून निघून जायचा, तर कधी मी काही उत्तर न दिल्यास उपहासाने हसायचा. एकदा सगळ्यांनी गंमत म्हणून म्हटलं, माधवी आणि विहान चिकन बार्बेक्यू जोडी, एक गरम एक तिखट. सगळे हसायला लागले. मी रागाने म्हटलं, हे जोड्या लावायचा खेळ बंद करा, हे काही मजाक नाही. विहान लगेच म्हणाला, बरोबर बोललीस, काही गोष्टी जोड्या नसतात, शिक्षा असतात. त्याचा इशारा माझ्याकडे होता आणि सगळे शांत झाले. त्या संध्याकाळी आई आणि आत्याने विषय काढला. आम्ही निर्णय घेतलाय, विहान आणि माधवीचं बघून पुढे जाऊ. बाबा गप्प बसले होते, पण आई बोलत राहिली. लहानपणापासून या दोघांची केमिस्ट्री होती. फक्त द्वेषातून निर्णय होत नाहीत, प्रेम वेळेनं येतं. मी रागाने म्हटलं, आई तुम्हाला वाटतं का माझं आयुष्य म्हणजे केवळ थट्टा? आत्याने समजवण्याचा प्रयत्न केला. फक्त एक नातं आहे, पाहायला काय हरकत आहे. मी गप्पच खोलीबाहेर निघून गेले. खोलीत जाऊन दरवाजा बंद केला आणि स्वतःला विचारू लागले, हे लोक मला माणूस समजत नाही का? माझ्या इच्छेला काहीच किंमत नाही का? आता आम्ही आपापल्या आयुष्यात व्यस्त झालो होतो. मी विद्यापीठाच्या अंतिम असाइनमेंट्स आणि थिरिसिसमध्ये गुंतले होते आणि ऐकलं होतं की विहानने एका खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली होती. आम्ही पूर्णपणे दुरावलो होतो. ना कोणता संपर्क, ना बोलणं, ना भेटणं. पण जणू नशिबाने ठरवलं होतं, आम्हाला वेगळं राहू द्यायचं नाही. कोणत्या न कोणत्या कारणाने आमना सामना होत राहायचा. बऱ्याच महिन्यानंतर पहिल्यांदा भेट झाली आजीच्या घरी. आजीची तब्येत खूप खराब झाली होती. संपूर्ण कुटुंब जमलेलं होतं. मी शांतपणे आजीचे पाय दाबत होते. तेवढ्यात विहान खोलीत आला. मी डोकं वरही केलं नाही, पण त्याचा आवाज लगेच ओळखला. तो सगळ्यांशी भेटत गेला आणि शेवटी आजीच्या शेजारी बसला. आजीने माझा हात पकडला आणि विहानकडे इशारा केला. हे दोघं माझ्यासमोर मोठे झालेत. एकाच ताटात जेवत असायचे. काळ किती बदललाय ना, विहान हसत म्हणाला. आता तर एकाच खोलीत राहणं सुद्धा सहन होत नाही आजी. मी हे ऐकलं आणि शांतपणे आजीचे पाय चादरीत गुंडाळून तिथून बाहेर निघून गेले. काही दिवसांनी मावशीचा वाढदिवस होता. एक मोठा कार्यक्रम आयोजित केला गेला. मी खूप प्रयत्न केला की जाऊ नये, पण आईनं स्पष्ट सांगितलं, सगळे जात आहेत, तुलाही यावंच लागेल. माझ्याजवळ पर्याय नव्हता. मी एक साधा पेहराव केला, केवळ औपचारिक उपस्थितीसाठी. कार्यक्रमात पोहोचल्यावर सगळे गप्पांमध्ये व्यस्त होते. मी एका कोपऱ्यात गप्प बसले. विहान एका ग्रुपसोबत उभा होता, हसत होता. अचानक माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि पाहिलं तर तोही मला पाहत होता. नजरानजर झाली.
पण ना हसू ना काही इशारा, फक्त शांतता. तेवढ्यात माझा एक जुना मित्र मिहीर आला आणि म्हणाला, अगं माधवी, विहानला तुझ्या पेहरावाबद्दल फार आकर्षण आहे वाटतं. दरवेळी काहीतरी टिप्पणी करतो. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. टिप्पणी? कोणत्या नात्याने? तो हसला. हीच तर तुझी बेधडक वृत्ती, तुझा स्वभाव. सगळ्यांना वाटतं की तुमच्यात काहीतरी आहे. मी थकलेल्या आवाजात म्हणाले, बस, काही बोलू नकोस. काही नव्हतं आणि जे काही होतं तेही संपलं. परतताना सगळे फोटोसाठी एकत्र जमले. कोणीतरी म्हणालं, चलो कझिनची एक ग्रुप फोटो करूया. मी थोडीशी संकोचले, पण सगळ्यांनी आग्रह केला. तूही ये ना. मी जाऊन उभी राहिले आणि विहान माझ्याजवळ येऊन उभा राहिला. दुसरी कुठलीही जागा नव्हती. कॅमेरा सेट होत असताना विहान हळूच म्हणाला, शांत राहा. इथं उभं राहून तुझी इज्जत काढणार नाही. मी शांत राहणं पसंत केलं, पण फ्लॅश झाला तेव्हा मी मुद्दाम एक पाऊल मागे सरकलं. फोटोमध्ये मी स्पष्टपणे वेगळी दिसले आणि तेच मला हवं होतं. हे सगळे छोटे छोटे क्षण होते, जे वागताना साधे वाटत, पण माझ्या आतला राग, घुसमट आणि जुनी चीट परत जागवत होते. त्याला माहीत होतं जुने जखम करायची, केव्हा गोष्टीला बिनादात लपवायचं आणि केव्हा फक्त शांत राहून सगळं बोलून जायचं. आणि मी प्रत्येक वेळी हे सगळं दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होते, पण प्रत्येक वेळी तोच माझ्या शांततेला आव्हानात बदलून टाकायचा. एक दिवस आई म्हणाली, विहान आता खूप समजूतदार झालाय, चांगलं कमावतो. तुमची जोडी जुळेल कदाचित. मी संतापात दार लावून घेतलं आणि म्हणाले, माझ्या आयुष्याचं दुसरं काही उद्दिष्ट नाही का? प्रत्येक गोष्टीचा शेवट विहानशी लग्नावरच का होतो? आई शांत झाली, पण तो क्षण विचित्र वाटला. कदाचित माझं आयुष्य माझ्या हातातून निसटून गेलं होतं. विहान माझ्या आयुष्यातून निघून गेला होता, पण परत परत यायचा. एखाद्या शब्दात, एखाद्या प्रसंगात, एखाद्या आठवणीत. तो माझ्या हृदयात नव्हता, पण माझ्या रोजच्या विचाराचा भाग झाला होता. मी दररोज त्याला विसरण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. हे सगळं एक शांत पद्धतीचं नियोजन होतं, ज्याची मला कुठलीच पूर्वसूचना दिली नव्हती. आईनं फक्त एवढंच सांगितलं, रविवारसाठी तुझे कपडे प्रेस करून तयार ठेवलेत. सगळे नातेवाईक मंडळी येणार आहे. आपलं रूप नीट करून ठेव. मी समजले की एखादं जेवणावळ असेल किंवा आजीकडे कुठला तरी कौटुंबिक चर्चा. मी वाद केला नाही, फक्त मान डोलावली. पण मनात एक गोंधळ निर्माण झाला होता, जो हळूहळू वाढत चालला होता. रविवारच्या सकाळी आईनं माझ्या खाटेवर एक खास पोशाख ठेवला, चमचमीत रंग, ज्यावर सोनसळी झरीचं काम होतं. माझ्या कपाळावर चिंतेच्या रेषा गडद झाल्या. हा एवढा जड कपडा कोणत्या आनंदात घातला जातोय? आई काहीसं लपवत म्हणाली, थोडंसं औपचारिक वातावरण आहे, सगळे व्यवस्थित येणार आहे. तू हट्ट करू नकोस, इज्जतीचा प्रश्न आहे. आम्ही आजीच्या घरी पोचलो तर सगळं अंगण सजवलं गेलं होतं. गुलाबी दिवे, नीटनेटक्या खुर्च्या मांडलेल्या. आत पाऊल ठेवलं तर आत आत्या, मामी, काकू सगळ्या होत्या. चेहऱ्यावर औपचारिक हास्य आणि नजरेत काहीतरी वेगळीच चमक. तेव्हाच मी विहानला पाहिलं. पांढरा कुर्ता पायजामा घातलेला, चप्पल काढून आजीच्या खोलीत जात होता आणि मग लगेचच बाहेर येत होता. त्याने मला पाहिलं, एक क्षण थबकला आणि मग नजर वळवली. आई, हे सगळं काय चाललंय? मी हळूच विचारलं. आईने माझा हात घट्ट पकडला. फक्त बस जरा, काही नाही, तुझ्या भल्यासाठीच आहे. मी स्वतःला सावरलं, पण आतली अस्वस्थता आता स्पष्ट होती. मिठाई वाटली गेली, सगळ्यांना चहा दिला गेला आणि मग तो क्षण आला. चांदीच्या एका छोट्या ताटलीत अंगठी ठेवलेली होती आणि सगळ्यांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या. आत्या पुढे आल्या, विहानच्या हातात अंगठी दिली आणि म्हणाल्या, बेटा, घालून टाक. माझा विश्वास बसला नाही. मी जणू दगडासारखी निश्चल झाले. विहानं अंगठी उचलली, माझ्यासमोर आला आणि अचानक त्याचा चेहरा बदलला. कपाळावर आठ्या, डोळ्यात राग आणि ओठांवर कटुता. थांबा, तो मोठ्याने म्हणाला. सगळेजण दचकून मागे सरकले. मी हे नाटक करणार नाही. तो एक पाऊल मागे सरकला, अंगठी पुन्हा ताटलीत ठेवली आणि टेबलवर जोरात हात आपटला. टेबल हल्ला, चहाचे कप डोलले, काही थेंब त्याच्या पांढऱ्या कपड्यांवर पडले. मी अशा हट्टी अहंकारी मुलीशी लग्न करणार नाही, जिच्यासाठी फक्त स्वतःचं खरं असतं, जी दुसऱ्यांच्या भावना समजून घेत नाही, जिनं सतत तक्रार करायची, आक्षेप घ्यायचा आणि प्रत्येक गोष्टीत स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं ठरवलंय. अशी मुलगी माझी पत्नी कधीच होऊ शकत नाही. काही क्षणासाठी पूर्ण शांतता पसरली. सगळ्या आवाजांना ब्रेक लागलं. फक्त वाऱ्याची हलकी सळसळ.
आणि काहींच्या श्वासांचा आवाज. मी खुर्चीवर बसून राहिले, एक दगडासारखी, ना काही बोलले ना हल्ले. माझ्या पापण्या सुद्धा काही प्रतिक्रिया दिली नाही. कदाचित आतून सगळं गोठून गेलं होतं. तो माणूस जो नेहमी मला टोचून बोलायचा, आज सगळ्यांसमोर माझ्या अस्तित्वावरच पाय ठेवून गेला होता. आज त्यानं ताबडतोब हस्तक्षेप केला. बेटा, ही तू काय बोलतोस? सगळे नातेवाईक बसले आहेत, थोडा संयम ठेव. विहान फक्त एवढंच म्हणाला, संयम? जिथं मनच नाही तिथं संयम मूर्खपणाचा भाग असतो. आईनं माझ्याकडे पाहिलं, काही बोलण्यासाठी पुढे सरसावल्या, पण मी हलकीशी मान वळवून त्यांच्या दिशेनं पाहिलं. नजरेत थोडीशी नाराजी होती आणि त्या थांबून गेल्या. मी शांतपणे उठले, आतल्या खोलीत गेले, दरवाजा बंद केला आणि तिथेच बसले. डोळ्यात अश्रू नव्हते, ओठांवर कुठलीही तक्रार नव्हती, फक्त एक थकवा होता, गारठलेला. जणू कित्येक वर्षाचा प्रवास एका दिवसातच संपून गेला होता. बाहेरून आवाज येत होते. कोणी म्हणालं, अशी काय घाई होती इतकी? दुसरं म्हणालं, मुलगा उद्धट आहे. मुलीनं तर काही बोललंच नाही. तिसरं म्हणालं, आजकालची मुलं आई वडिलांचा सन्मान ठेवत नाहीत. विहानही तिथंच कुठेतरी होता, पण आता तो माझ्यासाठी एक परका झाला होता. त्याने सगळ्यांसमोर माझ्यासोबत जे शब्द वापरले ते कधी परत घेतले जाऊ शकत नव्हते. नातं तुटलं नव्हतं, पण सन्मान गेला होता. आणि जेव्हा सन्मान मरतो तेव्हा नातं आपोआपच गाडलं जातं. दुसऱ्या दिवशी सगळं पुन्हा सामान्य झालं. आई घरी आल्यावर म्हणाल्या, आपण हे नातं विसरून जावं. मी फक्त मान डोलावली आणि आत जाऊन बसले. विहान आता फक्त एक व्यक्ती नव्हता, तो एक आठवण बनला होता. जबरदस्तीचा, कुटुंबाच्या इच्छेचा आणि नकाराच्या किमतीचा. मी स्वतःशी एक वचन दिलं, आता निर्णय माझे असतील. तो दिवस आमच्या कथेचा शेवट वाटत होता, पण नशिबाने कदाचित पुढं काही राखून ठेवलं होतं, कारण खरी गोष्ट तर अजून सुरू झाली नव्हती. हे काही महिने माझ्या आयुष्यातले सर्वात शांत समाधानाचे दिवस होते. मी लेक्चरशिप जॉईन केली होती. दररोज लवकर उठणं, लेक्चरची तयारी करणं, नव्या वर्गातील मुलांना हाताळणं, संपूर्ण दिवस एका व्यस्त दिनचर्येत जात असे. संध्याकाळी पुस्तकांनी, क्वचित मित्रमैत्रिणींशी भेटी. आई ही आनंदी होती की आता मी माझ्या कामात गुंतलेली आहे आणि नात्यांच्या गोष्टीपासून पूर्णपणे वेगळी झाली आहे. विहानचं नाव जणू कुणीतरी पुरून टाकलं. कुठल्याच गोष्टीत त्याचा उल्लेखही नसे. ना मी विचारलं, ना कोणी सांगितलं. एक दिवस आई म्हणाली, विहानचं ट्रान्सफर मुंबईला झालं आहे. मी काही न बोलता फक्त अच्छा म्हणाले आणि पुन्हा माझी फाईल उघडली. त्याच्याबद्दल आता काहीच वाटत नव्हतं, ना राग ना तिरस्कार, फक्त एक रिक्त भावना होती. आयुष्य आपल्याच लईत चाललेलं होतं. काही आठवड्यांनी आमच्या युनिव्हर्सिटीत एक शैक्षणिक सेमिनार आयोजित केला होता. विविध शहरामधून लोक आले होते. मी कार्यक्रमाची संयोजक होते आणि सगळ्याच गोष्टीवर लक्ष ठेवत होते. एका सत्रादरम्यान मी प्रयोजकांच्या प्रतिनिधींच्या यादीकडे नजर टाकली. एका नावावर माझी नजर स्थिरावली, विहान राठोड. संचालक, विपणन विभाग. क्षणभर हृदयाचे ठोके वेगळेच झाले, पण मी लगेच नजर फिरवली. त्या दिवशी तो सत्रात आला, पण आमच्या नजरा नाही भेटल्या. थोडा वेळ बसून तो शांतपणे निघून गेला. माझ्या मनात आलं, कदाचित हीच आपली शेवटची भेट होती. कदाचित आपण एकमेकांना कायमचं विसरून टाकलं आहे. पण नशिबाला कदाचित अजूनही खेळ सुरू ठेवायचा होता. दुपारचा वेळ होता. मी कॅन्टीनमधून परत येत होते तेव्हा ताईचा फोन आला. त्यांचा आवाज थरथरत होता, बेटा ताबडतोब घरी ये. मी घाबरून गेले. सगळं ठीक आहे ना आई? फक्त एक नंतर सांगते. घरी पोचले तर वातावरण खूपच जड होतं. आईच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. डोळे पाणावले होते. मी नुकतीच आत आले होते तेव्हाच आत्याचा आवाज ऐकू आला. ती फोनवर बोलत होती, डॉक्टर म्हणतायत मेंदूवर मार लागलाय, काही सांगता येत नाहीये, प्रार्थना करा सगळे. आईने माझ्या खांद्यावर हात ठेवला. विहानचा अपघात झाला आहे. गाडी उलटली. मी स्तब्ध उभी राहिले, जणू काही ऐकूच येत नव्हतं. तो माणूस ज्याच्याशी माझे नातं कायम तुटक तणावपूर्वक राहिलं, आज कुठल्या तरी हॉस्पिटलच्या बेडवर जीवन मरणाच्या सीमारेषेवर होता. बाबांनी हलक्या आवाजात सांगितलं, बेटा आपल्याला उद्या सकाळी दिल्लीला जावं लागेल. आत्यानं बोलावलं आहे. सगळे घरचे जमणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो. संपूर्ण प्रवास शांततेत गेला. खिडकी बाहेर पाहत मी मनाला पुन्हा पुन्हा समजावत होते, तुला काही फरक पडायला नको, तुला काही वाटता कामा नये. पण हृदय मात्र कुठलीही तर्कशुद्धता नाकारत होतं. जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा वातावरणात खूपच तणावपूर्वक होतं.
कॉरिडॉरमध्ये मंद प्रकाश होता. डॉक्टर इकडून तिकडे धावत होते आणि नातेवाईकांच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवा स्पष्ट दिसत होता. मावशी आम्हाला पाहताच धावत आली. विहान जवळ या, कदाचित काही प्रतिक्रिया मिळेल. डॉक्टर अजून थोडी आशा धरून आहेत. मी काही न बोलता बाबांसोबत आत गेले. तोच रूप, पांढऱ्या चादरीचा बेट, मशनांचे आवाज आणि तो माणूस ज्याचं आयुष्य कायम धावपळीत गेलं, आज शांतपणे पडून होता. मी बेडजवळ उभे राहिले आणि पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्याकडे कुठलीही कटुता न ठेवता बारकाईनं पाहिलं. तो चेहरा जो कधी मिश्किल हसत टोमणे मारायचा, त्या डोळ्यांतून जे माझ्या शांततेवर कधी हसत होते, आता शांतता होती. मी हलक्या आवाजात म्हटलं, विहान, तुला अधिकार नाही असं शांत बसायचा. तू तो होतास ना, जो प्रत्येक गोष्टीवर बोलायचा, प्रत्येक वाक्यावर प्रतिक्रिया द्यायचा. आता तरी काहीतरी बोल, काहीतरी सांग. पण तो काहीच बोलला नाही. फक्त मॉनिटरवरची बीप ऐकू येत राहिली. रुग्णालयाच्या बाहेर येऊन मी नर्सिंग स्टेशनजवळ उभी होते. तेव्हा डॉक्टर ईशानशी बोलत होते. त्याची प्रकृती गंभीर आहे, पण भावनिक थेरपी उपयोगी ठरू शकते. काही रुग्ण आपल्या जवळच्यांच्या आजारावर किंवा एखाद्या भावनिक क्षणावर प्रतिक्रिया देतात. आपल्याला असा काही झटका हवा आहे जो त्याला शुद्धीत आणू शकेल. आत्यानं विचारलं, तुमचं म्हणणं काय आहे? डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, कधी कधी लग्नासारख्या नात्याची घोषणा किंवा एखादा भावनिक शब्द रुग्णाला परत ओढू शकतो. आत्या गप्प झाली आणि मी थोडं अंतर ठेवून सगळं ऐकत उभी होते. कदाचित अजून काहीतरी ठरलं नव्हतं, पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता घर करून बसली होती. ज्याच्याशी मी माझं नातं संपून टाकलं होतं, कदाचित तोच आता माझं भविष्य ठरवणार होता. मला त्या क्षणी माहीत नव्हतं की येणारे दिवस कोणतं वादळ घेऊन येणार आहेत, पण एवढं नक्की समजलं होतं की जे थोडंसं समाधान मिळालं होतं ते आता संपलं होतं. रुग्णालयाचा तो गलियारा एक विचित्र शांततेने भरून गेला होता, जणू तिथे वेळच थांबलेला होता. आम्ही 2 दिवसापासून दिल्लीतच होतो. रुग्णालयाजवळ एका छोट्याशा गेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो. दररोज सकाळी लवकर रुग्णालयात पोचायचं, दिवसभर वार्डच्या बाहेर थांबायचं आणि उशिरा रात्री दमून भागून परत यायचं. विहानची स्थिती अजूनही गंभीरच होती. डोळ्यांमध्ये कोणतीही हालचाल नव्हती, शरीरही काहीच चळवळ नव्हती. एकदा नर्सने सांगितलं की गेल्या 12 तासापासून त्यांचा रक्तदाबही अस्थिर आहे. तिसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा आत्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता आणि डोळेही लाल झाले होते. त्यांनी पप्पांना बाजूला बोलावलं. मी थोडं लांब उभी होते, पण त्यांचे शब्द स्पष्ट ऐकू येत होते. डॉक्टर म्हणत आहे की एखादी भावनिक प्रेरणा, एक इमोशनल ट्रिगर त्याला शुद्धीत आणू शकते. पप्पाने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. म्हणजे आत्यांचा आवाज थरथरत होता. म्हणजे त्याच्या हृदयाशी जोडलेली एखादी गोष्ट त्याला परत खेचू शकते. पप्पांच्या चेहऱ्यावर द्विधा स्पष्ट होती. आत्यानं म्हटलं, डॉक्टरांचं म्हणणं आहे की जर त्याचं लग्न या मुलीशी झालं जिला तो खूप जवळचा मानायचा, तर कदाचित काहीतरी परिणाम होईल. माझे पाय तिथंच थांबले. जणू जमिनीतून काहीतरी मला धरून ठेवलं होतं. मला वाटलं कदाचित मी काहीतरी चुकून ऐकते, पण आत्यांच्या पुढच्या शब्दांनी सगळा संभ्रम दूर केला. माधवी, तीच त्याच्या हृदयात होती. जर तिच्याशी औपचारिकपणे लग्न झालं तर कदाचित काहीतरी बदल होईल. मी लगेच पप्पांकडे पाहिलं. ते गप्प होते, जणू काही निर्णय त्यांच्या मनात चालू होता, पण ओठांवर मात्र त्या क्षणी एकही शब्द नव्हता. जेव्हा मी खोलीत प्रवेश केला तेव्हा सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या. आई, मामी, आत्या, नर्स सगळेजण एका विचित्र शांततेत होते. मी खुर्चीवर बसले तेवढ्यात डॉक्टर काही रिपोर्ट्स घेऊन आत आला. सध्या परिस्थिती नाजूक आहे. आम्ही काही निश्चित सांगू शकत नाही, पण आम्हाला शेवटचा एक मानसिक प्रयत्न करायचा आहे. तुमच्या कुटुंबाची परवानगी मिळाली तर. आत्यानं माझ्याकडे पाहिलं, मग बाबांकडे. दादा, मला माहीत आहे हे सगळं खूप अचानक घडतंय, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फक्त लग्नाची एक छोटीशी विधी, एक औपचारिक घोषणा. कदाचित तो ऐकेल, कदाचित त्याच्या मनाला काही जाणवेल. आईनं हळू आवाजात विचारलं. आणि त्यानंतर? डॉक्टरांनं खांदे उडवले. काहीही होऊ शकतं. तो शुद्धीवर येईल, कदाचित नाहीही येणार. ही केवळ एक शेवटची आशा आहे. बाबांनी शांतपणे माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. न कोणताही दबाव, न जबरदस्ती, फक्त एक विनंती. माझं तोंड बंदच राहिलं. मी फक्त ओठ आवळून बसून राहिले. न होकार न नकार. दुपारपर्यंत सगळी तयारी पूर्ण झाली होती. एका नर्सने मला एक लाल चुनरी दिली. आईनं ती शांतपणे माझ्या डोक्यावर ठेवली. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की मी आता स्वतःसाठी नाही,
तर एखाद्या दुसऱ्याच्या आयुष्याकडे चालले आहे. जणू माझी ओळख, माझं अस्तित्व आता माझ्या हातात उरलेलं नव्हतं. खोलीच्या एका कोपऱ्यात पडद्याने एक भाग वेगळा करण्यात आला. एक शांत स्वभावाचे पंडितजी बोलवले गेले. त्यांच्यासोबत 2 जण होते, बहुधा रुग्णालयातीलच कर्मचारी. ते माझ्याजवळ बसले आणि पंडितजींनी विवाह विधी सुरू केला. पंडितजी वैदिक मंत्रोच्चार करू लागले. माझ्या कानात ते शब्द असे घुमू लागले जसं स्वप्नात कोणी हाक देतंय. माधवी, तुम्ही विहान राठोड यांना तुमची जीवनसाथी म्हणून स्वीकार करता का? मी हळूच मान खाली केली. स्वीकार आहे. माझ्या ओठांवरून निघालं. स्वीकार आहे. पंडितजी म्हणाले, आता हा विवाह पूर्ण झाला आहे. सर्वांनी हात जोडून प्रार्थना केली, पण कुणाच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. सगळ्यांचे चेहरे जणू एखाद्या अदृश्य ओझ्याखाली झुकले होते. मला विहानच्या खाटेजवळ नेण्यात आलो. नर्स म्हणाली, त्यांचा हात धरून बघा. कधी कधी स्पर्शाने प्रतिसाद मिळतो. मी हळूच त्याच्या बोटांना स्पर्श केला, जणू एखाद्या थंडशील मूर्तीला स्पर्श करत आहे. तेच हात जे कधी भांडणात टेबलावर जोरात आपटायचे, आज निश्चित पडले होते. त्याची नाडी चालू होती. मॉनिटर नियमितपणे बीप करत होता. न हालचाल, न प्रतिसाद. 5 मिनिटं गेली, मग 10. सगळं जसंच्या तसं. डॉक्टर आत आले आणि म्हणाले, कदाचित वेळ लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आत जाऊ शकता. मी उठून बाहेर आले. आईनं माझा हात हलक्याने दाबला. खूप मोठं धैर्य दाखवलंस तू. मी काही बोलले नाही, फक्त एका खुर्चीवर जाऊन बसले आणि दाराकडे पाहत राहिले. कोणालाही हे विचारवंसं वाटलं नाही की मला काय हवं आहे. कदाचित आता कुणालाच फरक पडत नव्हता, किंवा कदाचित आता कुणाला फरक पडायचं बंदच झालं होतं. तो दिवस शांततेत गेला. विहाननं डोळे उघडले नाहीत. मी काहीही बोलले नाही आणि सगळ्यांनी हे गृहीत धरलं की लग्न झालं आहे. ते विधीनुसार झालं असो की भावना म्हणून, पण माझ्या मनात एकच प्रश्न सतत घणासारखा घुमत राहिला. मी खरंच त्याची पत्नी झाले का? की ही फक्त एक आशा होती, एक प्रयोग? सकाळचं ऊन डोळ्यात जबरदस्तीनं टोचत होतं. मी गेस्ट हाऊसच्या खोलीत होते. लाल चुनरी अजूनही माझ्या खांद्यावर होती. आई खोलीत आली आणि फक्त एवढंच म्हणाली, चल बघू, डॉक्टर म्हणतोय की तू थोडा वेळ विहानच्या जवळ बस. मी बेमनाने मान हलवली. मन जड झालं होतं, पण पाय आपोआपच चालायला लागले. जणू माझ्या जीवनाची दोरी आता माझ्या हातात नव्हे, पुन्हा दुसऱ्याच्या ताब्यात होती. वाडच्या गल्लीमध्ये थोडीफार वर्दळ होती, पण खोली क्रमांक 108च्या बाहेर एक असामान्य शांतता होती. मी आत गेले. तेच दृश्य, तेच निसज्ञ शरीर आणि त्या मशनांच्या आवाजांचं गुंजन. नर्सने शांतपणे दार बंद केलं. मला असं वाटलं जणू मी कुठल्या तरी परीक्षेच्या मैदानात प्रवेश करते आहे. मी सोफ्यावर बसण्याऐवजी जवळच्या स्टूलवर स्वतःला सावरत बसले. खोलीत फक्त 2 प्रकाश छाया होत्या, एक मॉनिटरच्या स्क्रीनची आणि दुसरी खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाची. मी पुन्हा विहानच्या हाताला स्पर्श केला, पण यावेळी आत काहीतरी हललं, काहीतरी थरारलं. तुला माहित आहे का तुझ्या नावावर काय झालंय? मी कुजबुजून म्हणाले. हे सगळं फक्त यासाठी की कदाचित तुझ्या डोळ्यांची पापणी हलेल. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. काही वेळाने नर्स परत आली. तुम्हाला थोडा वेळ एकटं ठेवलं जातंय. बाकी सगळे खाली वेटिंग एरियामध्ये आहेत. आम्ही अगदी जवळच आहोत. काही हवं असल्यास सांगायचं. मी हलक्याच आवाजात म्हटलं. जी. दार बंद झालं. खोलीची शांतता अगदी गडद झाली. मी भिंतींकडे पाहिलं, मग मॉनिटरचा बीप आवाजाकडे लक्ष गेलं. माझ्या मनात फक्त एकच शब्द घुमत होता, लग्न. हे खरंच लग्न होतं का? एक औपचारिक घोषणा, 2 अनोळखी साक्षीदार, एक रिकामी खोली आणि एक बेशुद्ध रुग्ण. मी माझ्या बोटांकडे पाहिलं. ना कुठली अंगठी, ना कुठला दस्तऐवज, फक्त एक धुसर झालेलं सत्य. माझ्या मनात एक गूढ शांतता भरून राहिली होती, पण डोळे अजूनही ओले होते. खोलीतील लाईट एकदा हलकसं चमकून गेले. मी मान वर केली. कदाचित व्होल्टेज कमी झालं होतं आणि मग अचानक पूर्ण अंधार पसरला. मॉनिटरचा बीप अजूनही चालू होता, पण प्रकाश पूर्णपणे नाहीसा झाला होता. अचानक दार चर्कन उघडलं. मी दचकले, पण काही दिसलं नाही, फक्त एक धुसूर सावली. कोण? कोणतंच उत्तर आलं नाही, फक्त पावलांचा आवाज जवळ येत गेला. ती सावली पलंगाच्या दुसऱ्या बाजूने वळली आणि माझ्यासमोर आली. मी मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण स्टूल आणि भिंतीच्या मध्ये फारशी जागा नव्हती. आता तू माझी झालीस. एक जड भीषण आवाज आला. हा मेलाय. तो तुला काही देऊ शकत नाही. माझ्या अंगातून जणू वीजच गेली. मी किंचाळण्याचा प्रयत्न केला, पण आवाज घशातच अडकल्यासारखा झाला. थांब, दूर हो. तू आहेस कोण? मी उठून उभी राहिले. मागे सरकत खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात गेले. हा तुझा नवरा आहे की एक शरीर जे श्वास पण घेत नाही? तो आवाज अधिक जवळ आला. मी भिंतीला टेकून जोरात ओरडले.
कोणी आहे का? मदत करा. अचानक मॉनिटरचा बीपचा आवाज बदलला. मी चौकून विहानकडे पाहिलं. त्याची बोटं थोडीशी हल्ली. बीपचा वेग वाढला. विहान माझ्या तोंडून आपसुकच निघून गेलं. त्या क्षणी ती सावली मागे सरकली आणि दार जोरात उघडलं. प्रकाश परत आला. नर्स, डॉक्टर आणि आई एकदम खोलीत आले. काय झालं? तुम्ही किंचाळत होतात? नर्सने घाईनं विचारलं. मी धाप घेत भिंतीला धरून उभे राहिले. कोणीतरी होता. कोणीतरी आत आला होता. डॉक्टरांनी लगेच मॉनिटरकडे पाहिलं. हार्ट रेट वाढलंय. ही खूप मोठी गोष्ट आहे. तो विहान जवळ गेला. विहान, तुम्ही मला ऐकू शकता का? जर तुला ऐकू येत असेल तर डोळ्यांच्या पापण्या हलव. आणि त्या क्षणाला विहानच्या पापण्यांमध्ये थोडीशी हालचाल झाली. तो शुद्धीवर येतोय. डॉक्टरांच्या आवाजात उत्साह होता. लवकर नर्स, न्यूरोलॉजिस्टला कॉल करा. सगळं काही जणू एका गोंगाटात बदललं. आईनं मला मिठी मारली. तू चमत्कार केलास. तुझ्या उपस्थितीनं त्याला परत खेचून आणलं. मला खोलीबाहेर नेलं गेलं. मी शांतपणे चालत राहिले. जणू आता समजण्यासारखं काही उरलेलंच नव्हतं. पण माझ्या मनात जो सन्नाटा आधीपासून होता तो आता आणखीनच गहिरा झाला होता. मी मीटिंग एरियामध्ये बसले होते आणि सर्व लोक एकमेकांना शुभेच्छा देत होते. माधवीचं लग्न यासाठी तर केलं होतं जे कामी आलं. प्रेमात मोठी ताकद असते. आता हे नातं खरंच आयुष्यभर होऊन जाईल. मी सगळं ऐकत होते. पण माझ्या मनात एक प्रश्न घट्ट रुतून बसला होता. हे खरंच लग्न होतं का, की एक योजनेचा भाग? आणि जर योजना होती तर मी एक पात्र होते की एक साधन? त्या रात्री डोळ्यांवर झोपच नव्हती. मी मनाशी म्हटलं, सत्य कधीही सहज सापडत नाही, पण शांतता कधीही खोटं बोलत नाही. आणि माझी शांतता ओरडून सांगत होती, हे लग्न नव्हतं. विहानच्या डोळ्यामध्ये शुद्धीची चमक होती. जणू एखादा गाढ झोपेतून अचानक जागा होतो आणि उन्हाने चकित होतो. त्याने मला पाहून हसत विचारलं, तू माझ्यासाठी आलीस? मी काही बोलू शकले नाही, फक्त मान हलवली. हळूच तो म्हणाला, पत्नी आहेस तू माझी. माझा श्वास क्षणभर अडकला, पण ओठांवर हसू ठेवणं भाग पडलं. रुग्णालयातील सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर दुसरे भाव दाखवणं शक्य नव्हतं. मी हळूच म्हटलं, हो विहान. त्यानंतर सगळं काही बदलायला लागलं. तो लवकर बरा व्हायला लागला. जणू माझ्या खोट्यानं त्याच्या आयुष्याला नवीन गती दिली असावी. मी दररोज रुग्णालयात जात होते. तो खुश असायचा. माझा हात धरायचा, कधी डोक्यावर ठेवायचा, कधी हसत म्हणायचा, हे सगळं तुझ्याशिवाय शक्य नव्हतं. माझी पत्नी, ती माझी पत्नी हे शब्द माझ्या कानात घुमत राहायचे. प्रत्येक वेळी जेव्हा तो म्हणायचा, माझ्या हृदयात एक हलकीशी वेदना उठायची. मी खरंच त्याची पत्नी आहे का? काही दिवसांनी विहानला घरी आणलं गेलं. दररोज नातेवाईक यायचे, विचारपूस करायचे. काही विहानला पाहून भयभीत व्हायचे, तर काही मला पाहून नजर चुकवायचे. मामी वारंवार निशाचं नाव घ्यायची, जणू काहीतरी हिरावून घेतल्यासारखं. निशा खूप वाट बघत होती, पण चालायचंच, नशिबाचे निर्णय. माझं रोज त्या खोलीत वेळ घालवणं अपेक्षित होतं. आई म्हणायची, तुझ्या सोबतीनं त्याला लवकर आराम मिळेल. मी ऐकत राहायचे, मान डोलवायचे, पण माझं मन मात्र दिवसेंदिवस अधिक रिकामं होत चाललं होतं. एक दिवस विहान झोपला असताना मी त्याच्या औषधांची फाईल पाहायला लागले. दराज उघडली. औषधांच्या पावत्या, रिपोर्ट्स आणि एक निळ्या रंगाची फाईल होती. त्यावर लिहिलं होतं, वैयक्तिक गोपनीय. माझं हृदय जोरात धडकायला लागलं. मी फाईल उघडली. आत काही कागदपत्र होती. एकदा कागदावर माझं आणि विहानचं नाव होतं, पण त्यात कुठेही लग्न संस्कार किंवा 7 फेऱ्यांचा उल्लेख नव्हता. तेवढ्यात बाबा खोलीत आले. काय बघतेस माधवी? मी घाबरले आणि पटकन फाईल बंद केली. मी फक्त विहानचे मेडिकल रिपोर्ट बघत होते. बाबांनी ती फाईल माझ्या हातातून घेतली आणि गंभीर स्वरात म्हणाले, बेटा, प्रत्येक गोष्ट जाणून घेणं गरजेचं नसतं. जे झालंय तेच तुझं नशीब आहे. मी त्यांच्या डोळ्यात एक न सांगता येणारा भीती आणि खोटेपणा पाहिला. बाबा, माझं खरंच लग्न झालं होतं ना? बाबांनी माझ्याकडे न पाहताच फाईल उचलली आणि शांतपणे बाहेर निघून गेले. तो क्षण माझ्या आयुष्यातील शांततेला गिळून गेला. एक असा प्रश्न बनून ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. काही दिवसांनी मला एक जुना व्हिडिओ सापडला. कदाचित एखाद्या मंदिराच्या मागे असलेल्या स्टोर रूम मध्ये लपून रेकॉर्ड केलेला. पंडित, आत्या आणि डॉक्टर बसले होते. हसत हसत डॉक्टर म्हणाला, काय अभिनय केला पंडितजी. अगदी खरं वाटत होतं, जसं खरंच लग्न होतंय. पंडित हसला. अभिनय नव्हे, ती एक फसवणूक होती. लग्नाचे 3 मुख्य घटक असतात, वर वधू आणि अग्निसमोर संकल्प. इथे तर फक्त एक नाटक होतं. आत्या जोरात हसत म्हणाली, फक्त एवढीच प्रार्थना आहे की तो शुद्धीवर यावा. त्या मुलीला काय सांगायचंय? ती स्वतःला त्याची बायको मानते, तेवढंच पुरेसं आहे. कॅमेरा हळूहळू झूम आउट होतो
आणि लक्षात येतं की ही एक CCTV फुटेज आहे जी मंदिर ट्रस्टच्या ऑफिसमध्ये पडून राहिली होती, पण ती सत्यता कधीच कुणाला सांगितली गेली नाही. आणि मी आजही त्या प्रश्नासह जगते आहे. संध्याकाळी विहान म्हणाला, इकडे ये, जवळ बस. मी शांतपणे येऊन बाजूला बसले. मी तुला स्वप्नात पाहिलं. तो म्हणाला, तू म्हणत होतीस परत ये, सगळी तुझी वाट पाहताय. मी कसा बसा हसून म्हटलं, कदाचित माझ्या प्रार्थनांचा परिणाम असेल. त्याने माझा हात धरला. कधी वाटलं नव्हतं की हे असं होईल, पण आता वाटतंय जे झालं तेच योग्य आहे. मी मान हलवली, पण मनात एक अजब पोकळी होती. रात्री आई माझ्या खोलीत आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, देवाने तुला एक नवीन आयुष्य दिलं आहे. ते नातं निभावणं आता तुझा धर्म आहे. मी हळू आवाजात विचारलं, जर हे लग्न फक्त एक अभिनय होता, कोणता यज्ञ नव्हतं, अग्नी नव्हता, फेरे नव्हते. आई काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, असं विचारू नकोस. जे सर्वांनी पाहिलं तेच खरं आहे. मी गप्प राहिले, पण माझ्या हात एक अस्वस्थतेचं रोप उगम पावलं. सत्य शोधण्यासाठी तयार झालेलं. सत्य कदाचित त्याच्यासाठी होतं, माझ्यासाठी नव्हतं. कारण जे सर्वांच्या डोळ्यासमोर घडलं ते एक नाटक होतं आणि मी त्या नाटकाची नायिका होते. विहान आता स्वतःच्या पायांवर चालू लागला होता. कुठलाही आधार न घेता उठायचा, पाणी स्वतः घ्यायचा. आम्ही रोज भेटायचो, बोलायचो. कधी दीर्घ शांतता असायची, कधी हलक्या फुलक्या गप्पा. बाहेरून पाहताना आम्ही एक आदर्श जोडपं वाटायचो, जसं एखाद्या अग्निपरीक्षेतून बाहेर आलोय. पण आमच्यात एक विचित्र शांतता पसरलेली होती, प्रश्नांनी भरलेली शांतता. मी स्वतःला विचारत राहायचे, हे खरं आहे का? मी खरंच त्याची पत्नी आहे का? हे नातं फक्त एक नाटक होतं का? की आता मी कोणाच्या आयुष्याचा खरा भाग बनले आहे? विहान आता बदलला होता. तो आता सौम्य झाला होता. त्याच्या बोलण्यात आता टोमणे नव्हते, तर फक्त आभार होते. एक दिवस दुपारी मी खोलीत गेले, तेव्हा तो म्हणाला, तुला माहिती आहे, जेव्हा तू पहिल्यांदा माझ्याजवळ आलीस तेव्हा मला वाटलं होतं की तुझ्या स्पर्शानं मला मृत्यूच्या दारातून परत आणलं. मी नजर चुकवली. कधी कधी माणूस तेच पाहतो जे तो पाहायचं ठरवतो. त्याने हसून माझ्याकडे पाहिलं. आणि जर ते खरं असेल तर तू माझं स्वप्न बनली आहेस, माधवी. असं स्वप्न ज्याने मला अंधारातून प्रकाशाकडे नेलं. तू माझ्यासाठी एक सुगंध आहेस, एक शांतता आहेस. मी स्तब्ध झाले. त्याच्या डोळ्यात जे आभार होते त्यात आता एक कोमलता होती जी फक्त प्रेमातून येते. मी बाहेर लॉनमध्ये जाऊन बसले. झाडांच्या सावल्या जमिनीवर झुकल्या होत्या. मी डोळे बंद केले आणि मनात म्हणाले, जर हे नातं खोटं असेल तर माझ्या मनात ही खरी भावना का निर्माण होत आहे? ती रात्र बेचैनीत गेली. झोप लागली तर स्वप्न पडलं. पुन्हा स्वतःला त्या खोलीत पाहिलं. लग्नाचं खोटं दृश्य पुन्हा समोर यायला लागलं. पंडितजींचं हसू, डॉक्टरची शांतता आणि आत्याच्या डोळ्यात लपलेली लाचारी. मी किंचाळ्याने घामाघूम होऊन उठून बसले. सकाळी नाश्त्यावर विहान म्हणाला, मी आता हे नातं सगळ्यांसमोर अधिकृतरित्या जाहीर करायचं ठरवलं आहे. माझे हात थांबले. नाश्ता तसाच प्लेटमध्ये राहिला. सगळ्यांना कळावं की तू माझी आहेस, कायमची. माझ्या मनात एका आशेनं डोकं वर काढलं आणि एका भीतीनेही. हे प्रेम आहे का, की फक्त एक जबाबदारी जी कोणीतरी त्याच्या खांद्यावर ठेवली आहे? मी हळूच म्हणाले, विहान, कधी कधी आपण अशा गोष्टी मागतो ज्यांचा पायाच नसेल. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, मी जे काही अनुभवतोय तेच माझा पाया आहे. तू माझ्यासाठी फक्त काही क्षण नाही, तू माझं संपूर्ण आयुष्य झाली आहेस. मी काही बोलले नाही. त्या रात्री पुन्हा माझ्या ओठांवर तीच प्रार्थना आली, हे ईश्वर, जर हे नातं खोटं असेल तर माझ्या मनाला का त्यावर विश्वास वाटू लागलाय? प्रेम हळूहळू आपली जागा बनवत होतं. पण जसं जसं प्रकाश खोलीत येऊ लागला तसतसं दरवाजाजवळ अंधाराची चाहूलही येऊ लागली. एक संध्याकाळ ती बाई माझ्या आईसमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर तेच बनावटी हास्य, पण डोळ्यात स्पष्ट चिडचिड होती. आईजी, विहानचा लग्नाचा निर्णय मी आधीच घेतला आहे आणि तो निर्णय म्हणजे निशा आहे. आई काही बोलणारच होत्या. तेवढ्यात मी खोलीत आले. मामी अजूनही मान्य करायला तयार नव्हत्या की लग्न होऊन गेलंय. मी म्हणाले, विहान आता कोणाचाही नाही, तो माझा आहे. मामींचा चेहरा संतापाने लाल झाला, जणू कोणीतरी त्यांच्या आत्मसन्मानावर घाव घातला होता. कसलं लग्न? कुठे झालं? कोण होता पंडित? कोण होते साक्षीदार? मी गप्प राहिले. त्यांचा आवाज चढू लागला. फक्त 2 वाक्य बोलून लग्न होतं का? साक्षीदार कुठे आहेत? पुरावे, कागदपत्र? माझा श्वास थांबू लागला. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? त्या तिरस्काराने म्हणाला, तू फक्त एक नाटक आहेस जे एका आजारी मुलाला शुद्धीवर आणण्यासाठी आणलेलं होतं. तू एक नातं नाहीस, एक योजना आहेस. मी खोलीतून बाहेर निघून गेले, पण आत काहीतरी तुटून गेलं होतं. कदाचित मी आधीच हे जाणत होते,
पण सत्य एखाद्याच्या तोंडून ऐकणं अधिक वेदनादायक असतं. त्या रात्री एक दुसरं दृश्य उघड झालं. एक बंद खोली, जिथे आत्या, पंडितजी आणि मामी समोरासमोर उभे होते. पंडित रागाने म्हणाला, तुम्ही लोकांनी सांगितलं होतं की लग्न फक्त रीतिरिवाजाचं नाटक करायचं आहे. आता काय अडचण झाली? मामी म्हणाल्या, अडचण ही आहे की ती मुलगी आता आपल्या ताब्यात राहिलेली नाही. ती विहानच्या मनात घर करून बसली आहे. आत्या हळू आवाजात म्हणाल्या, मी स्वतः पाहिलंय, तो बदललाय. त्याच्या डोळ्यात ती चमक आहे जी खऱ्या प्रेमातून येते. पंडितजी दात खात म्हणाले, मग मी आता जाऊन सगळ्यांना सांगू का की हे लग्न खरं नव्हतंच? तुम्ही सांगितलं होतं की हे फक्त एक नाटक आहे. आता ते निभावंच लागेल. मामीचा चेहरा रागाने लाल झाला. आता ती मुलगी एक संकट बनवून बसली आहे. माधवीला अजूनही पूर्ण सत्य माहीत नव्हतं, पण खोट्याचा पाया हलायला लागला होता आणि प्रेम मात्र शांतपणे आपला मार्ग शोधत होतं. जरी ते खोट्याच्या मंडपात जन्मलं असलं तरी. सकाळचं दृश्य विचित्र होतं. सगळे खोलीत शांततेत तयारी करत होते. निशा संपूर्ण दागदागिन्यात आणि थाटात घरात शिरली. जणू हरवलेला हक्क तिला पुन्हा मिळतोय. मामीने सगळ्यांना आज्ञा दिल्यासारखं सांगितलं, आज संध्याकाळी विहान आणि निशाच्या रीतिरिवाज आहेत. काही खास पाहुणे येतील, फक्त जवळचं कुटुंब. मी काहीही बोलले नाही. शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन भांडी घासायला लागले. हात आपोआप काम करत होते, पण मनात एकच प्रश्न घुमत होता, माझं मौन हे माझं अस्तित्व नष्ट करेल का? दुपारी जेव्हा मी हॉलमधून जात होते तेव्हा माझी नजर निशावर पडली. ती माझ्या जुन्या ओढणीमध्ये आरशासमोर उभी होती. दागिने घालून स्वतःकडे बघत होती आणि म्हणाली, खरी नवरी अशीच दिसते. तू फक्त योगायोगानं त्याच्याजवळ पोहोचली होतीस. पण आता निर्णय आमच्या हातात आहे. मी शांतपणे वळले. खोलीत जाऊन दरवाजा बंद केला आणि पहिल्यांदा आरशात स्वतःकडे पाहिलं आणि स्वतःलाच विचारलं, मी खरंच त्याची पत्नी आहे का? की एक शांतता जिला सगळ्यांनी दुर्लक्ष केलंय? संध्याकाळी पाहुण्यांसाठी शरबताची ट्रे घेऊन मी बाहेर आले. हॉलच्या जवळ गेल्यावर माझी नजर विहानवर पडली. तो दाराजवळ उभा होता आणि माझ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात तेच प्रश्न होते जे माझ्या मनात अनेक दिवसांपासून होते. मी नजर चुकवली, पण तो पुढे आला. निशा बाजूला झाली आणि विहान माझ्यासमोर उभा राहिला. तुला काय वाटतं मी तुला सोडून देईन? माझे डोळे ओलावले होते. मी पहिल्यांदा त्याचा हात धरला. काही क्षण थांबले. मला माहीत नाही आपण कधी जोडले गेलो, कधी मी तुला खरं मानलं, कधी तू माझ्या हृदयात घर केलंस. पण आता जे काही आहे तेच खरं आहे. त्याने माझा हात घट्ट पकडला आणि सगळ्यांसमोर जाहीर केलं, मी माझ्या पत्नीला कधीच सोडणार नाही. ना आई ना जग, कोणीच मला थांबवू शकत नाही. कोणाला हरकत असेल तर आत्ताच बोला, नाहीतर हे नातं कायमचं ठरेल. बऱ्याच नजरा आमच्याकडे लागल्या होत्या. निशाचा चेहरा फिकट पडला होता. मामीने तिचा हात ओढला आणि तिला खोली बाहेर घेऊन गेल्या. मी तिथेच उभी राहून रडत होते. न कुणाचं बोलणं ऐकू आलं, न कुणाचा चेहरा आठवला. फक्त तो एक क्षण, मी आणि विहान एका घोषणेत एकत्र जोडले गेलेले. पण माझ्या मनात एक प्रश्न अजूनही दडून बसलेला होता, मी या लग्नात फक्त उपस्थित आहे की खरंच यामध्ये गुंतलेली आहे? बाहेर लॉनमध्ये मामी निशाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाल्या, त्या मुलीनं अशी जादू केली निशा, तुझं स्थानच घेतलंय. लग्न खरं नसलं पण मन मात्र जिंकलंय. निशाच्या डोळ्यात ओल होती आणि ओठांवर एक वेगळीच जळजळ होती. आतल्या खोलीत माधवी एका नव्या गोंधळात अडकलेली होती. प्रेमानं नातं जिंकलं होतं, पण सत्य अजूनही माझ्या हृदयात बंदिस्त होतं. त्या रात्री सगळं काही शांत होतं. न कुणी काही बोललं, न कुणी काही विचारलं. जणू सगळ्यांनी आपल्या मनात एक निर्णय घेतलाच होता. थोडं खरं, थोडं खोटं, पण खूप सारी शांतता सगळ्यांनी स्वीकारलेली. विहान माझ्याजवळ आला. हळू आवाजात म्हणाला, माझं मन आहे की मी तुला माझ्यासोबत घेऊन जावं, सगळ्यांच्या समोर, सगळ्यांच्या शुभेच्छासह पूर्णपणे. मी हळूच म्हणाले, पण आपण तर आधीच. तो हसला, हो, पण ते सगळं एक दिखावा होतं. आता मी खरंच तुला माझं बनवायचं ठरवलं आहे. कोणतीही नाराजी नको, कोणतीही फसवणूक नको, फक्त आपण दोघं आणि आपला एक निर्णय. त्याने एक निळ्या रंगाची फाईल माझ्यासमोर ठेवली. हे बघ, खरी विवाह संस्काराची कागदपत्र, पंडितजींची मोहर आणि नवीन साक्षीदारांसोबत. मी फाईल उघडली. त्यात स्पष्टपणे लिहिलेलं होतं, माझं नाव, त्याचं नाव, पाणीग्रहण आणि सप्तपदीची तारीख आणि साक्षीदारांची स्वाक्षरी. विहान माझ्याकडे पाहत म्हणाला, माधवी, यावेळी आपण दोघं तेच नातं निभावू ज्यात दोघांची इच्छा असेल, दोघांची संमती असेल. केवळ रीतिरिवाज नाहीत तर आत्म्याचं एकत्व होईल. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी नजर खाली घातली आणि हळूच म्हटलं, मला मान्य आहे.
सगळं स्थिर झालं. जणू काळ थांबला होता. जणू देवतांनी सुद्धा आशीर्वाद दिला होता. ते खोटं जे एक वेळेस सामाजिक योजना होतं, आज खरं प्रेम झालं होतं. रात्री मी एकटीच खोलीत बसले होते. भूतकाळ आठवत होता. टोमणे, द्वेष, भांडण, ते बनावट फेरे, सगळं जणू एक स्वप्न होतं. आणि मग मनात एक प्रश्न उमटला. मी त्याला कधी सांगणार का की ते लग्न जेव्हा आपण अग्नीला साक्ष मानलं ते खरं तर एक नाटक होतं. माझं मन म्हणालं, नाही, काही नाती प्रमाणपत्रांनी किंवा विधींनी बनत नाही, ती विश्वासाने तयार होतात. विहानला कधीच समजलं नाही की ते लग्न फक्त एक अभिनय होतं. आणि मी कधीच सांगितलं नाही, कारण आता हे नातं कोणत्याही पुजाऱ्याचं, कोणत्याही प्रमाणाचं किंवा कोणत्याही सभेचं मोहताज नव्हतं. हे नातं आता स्वतः एक पूजा झालं होतं. ते नातं जे कधी गैरसमजुतीने आणि विरोधाने सुरू झालं होतं, आता आत्म्याचं परम एकत्व झालं होतं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.